शुभ सकाळ सर्वांना। तर मी तुम्हाला आज कढी कशी करायची ते दाखवणार आहे। तर आता इथं पहिल्यांदा तेल ओतून ठेवले आणि तुम्हाला एक सांगायचंय, तर आपलं सकाळचं जेवण हे म्हणजे एक संदेश द्यायचा आहे तुमच्यापर्यंत। सकाळचं जेवण हे सोन्यासारखं असतं आणि संध्याकाळचं जेवण हे राक्षसासारखं असतं असं म्हणतात। तर आम्ही सकाळी जास्त करून पोहे हे असलं कधी करत नाही, कधी तर क्वचित करतो कोण आलं तर, किंवा एखाद दिवशी सुट्टी असली तर त्यासाठी तुम्हाला म्हणजे सांगते, तुम्ही जेवण करताना सकाळी पोट भरून जेवण करा, दुपारी करा, पण संध्याकाळी लवकर जेवायचं आणि लवकर झोपायचं आणि संध्याकाळचं कमी जेवण करायचं। आता ह्याच्यामध्ये बघा मोहरी टाकली आणि जिरी टाकली, परत त्याच्यानंतर मिरची नाही मी बारीक केलेली, कारण जास्त तिखट नको म्हणून तुकडे टाकले। परत त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा। तिथे स्वयंपाक केला आहे त्याच्यामुळं चपात्याचं हे सांडलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे मोठे मोठे, लसूण आणि कोथिंबीर आहे। तर आपण हे सर्व टाकून घेऊ, म्हणजे तुम्हाला कढी कशी करायची ती मी दाखवते व्यवस्थितपणे। आता हे आपण काय करू, परतून घेऊ भाजीची पळी। तर आता हे परतलं की आपण ह्याच्यामध्ये हळद टाकून घेऊ। तेल मी एक पळीच टाकलेले। आता हे आमच्याकडची हळद आहे, हे जास्त पिवळं होत नाही त्याच्यामुळे थोडीशी जास्त टाकावं लागते। आणि परतून घेतलं ना, तुम्हाला जर चटणी आवडत असेल चटणी टाका, आणि मिरची आवडत असेल तर मिरची टाका। आणि इथं हे घेतलंय ताक, आणि या ताकामध्येच बेसन पीठ टाकलंय। तुम्ही ज्वारीचं किंवा बेसन पीठ दोन्ही टाकून मिसळून घ्यायचं व्यवस्थित, आणि नंतर ह्याच्यामध्ये बघा असं टाकायचं, आणि आपल्याला जेवढं पाणी टाकायचं तेवढं टाकायचं। एक उकळी आली की बंद करायचं, आणि तुम्हाला मी दाखवते कशी होती कढी। आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकू। आता बघा ह्याला लगेच उकळी येते। आणि सकाळचं जेवण तर इथं चपाती केलेली आणि मटकीची मोकळी भाजी केलेली, भात केलता, कढी केली त्यामुळं। मी तर भात शक्यतो कधी तर करते, जास्त सारखं नाही। आणि खोबरं पण थोडंसं शिल्लक होतं, खारीक पावडर, तर त्याचेच थोडेसेच लाडू केलेत, कारण जास्त सामान नव्हतं ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी, फक्त 2-4 बदाम होते आणि थोडीशी डिंक, बदाम आणि खोबरं आणि थोडीशी खारीक आणि थोडंसं तूप, तर आणि गूळ। तर त्यामध्ये हे असे बांधलेले आहेत लाडू, बघू शकताय तुम्ही। आणि आता हे बघा आपली कढी तयार झाली। आता ह्याला फेस यायला लागला, हे बघा। आणि आता अशी उकळायला लागली, 2 मिनिटातच कढी लगेच उकळायला लागते। तुम्ही बघू शकता तिचं, हे बघा, हे असं कडाने व्यवस्थित असं हे यायला लागलेलं आहे, हे बघा, बघू शकता तुम्ही। आणि आता बंद करायचं लगेच। आणि ह्याच्यामध्ये मी फुलपात्रातच घेणार आहे, कारण मला पिण्यासाठी फुलपात्रात मी घेते, म्हणजे जेवता जेवता आपल्याला पिता येतील। तर सर्वांना शुभ सकाळ। तर अशा प्रकारे मला सांगायचे, म्हणजे आम्ही जेवण असं करतो, आणि तुम्ही पण सकाळी पोट भरून जेवण करत जावा, व्यवस्थित जिरलं जातं। दुपारी पण करायचं, पण संध्याकाळी कमी जेवायचं। आणि तुमच्याकडं कसं असतं ते पण सांगा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा।
तर नंतर अशाच नवीन व्हिडिओत भेटू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.